खटलावा नक्की खोदवणार प्रसन्नता मांडवकर 101 रुपयाचा पारितोषिकाने मनाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो, शक्तितुऱ्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे. आणि म्हणून बघा बुवा, जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे, कारण आशय एक आहे मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक पद्धतीने आहेत. आणि त्यातलाच एक आशय, त्यातलाच एक भाग माझ्या वाचनातून गेलाय, माझ्याकडे आलेला आहे. शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शूर्पणखा ही कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय? शाहीर, माझ्याकडे जो तुमचा एक आशय, जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कानातला चोथा जरा बाहेर काढा बुवा आणि ऐका बुवा. जो माझ्याकडे आशय आलेला आहे, माझ्याकडे जो एक भाग माझ्या वाचनातून गेला आहे, तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिकपणे रंगमंचावरती येऊन मान्य करा, नसेल तर 7 तारखेला आपला झोंपाट परत आहे बुवा, तिथं निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण आज जे उत्तर बुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा तर या रसिकराजाची साक्षी त्याचं मान्य करा. बघा, रावणाची बहीण शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय, असा शाहिरांचा विषय आहे. बघा मित्रांनो, लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शूर्पणखेला त्या लंकेतून पळवून एका अशा वाळवंटी ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणाचं नाव होतं सौदी अरेबिया. आणि त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलिंग तिथे नेऊन मित्रांनो स्थापन केलं. त्याचं कारण का की त्या शूर्पणखेमुळं दैत्यांची पिढी वाढली पाहिजे, त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे. आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं. आणि ते शूर्पणखा सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री, बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्याच्या युगात बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शूर्पणखा वावरते. आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. जर योग्य असेल तर निश्चित बुवा प्रामाणिकपणाने मान्य करा. बरोबर शिकावं, शक्तिपुरा हा मांडवची गोष्ट आहे. शाहिरांनी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, कारण हा हाडाचा कलाकार आहे बुवा, जे उत्तर दिलं ते खरोखर योग्य आहे. रंगमंचावर यायचं आहे असं म्हणण्याच्या 8 वर्ष या मुंबई रंगमंचावर 8 वर्ष हा प्रश्न विचारतो. शाहिरांनी स्वरूप सांगितलेलं आहे असो, पण जे स्वरूप सांगितलं ते योग्य आहे बुवा. आमच्या मंडळाच्या वतीने आमचे बंधू जितेंद्र शिमण, सुलभ शिमण, अजय कौशे, दिपेश किर्लोटकर हे स्वागत करतील यांचं. धन्यवाद. लाख शुभेच्छा.